श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. तर आज सुनीताताईंचा हा अनुभव आहे. हा अनुभव ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. खूप म्हणजे खूप छान आणि सुंदर असा अनुभव आहे. त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर सुनीताताई म्हणतात, माझी परिस्थिती खूप म्हणजे खूप हलाखीची होती. खूप म्हणजे त्या परिस्थितीतून मी बाहेर कशी येऊ, मला काहीच मार्ग मिळत नव्हता. आर्थिक अडचण होती, शारीरिक होती, मानसिकही होती. पण त्यातून बाहेर कसं यावं काहीच कळत नव्हतं. असाच एक दिवस मला कोणीतरी सांगितलं, की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जा, मठामध्ये जा आणि तुम्ही स्वामी सेवा करा. मी स्वामींच्या केंद्रात गेले. 2 मिनटं शांत बसले. माझी सगळी परिस्थिती स्वामींना सांगितली. जो काही मनामध्ये एवढ्या दिवसाचं साठलेलं होतं ते सगळं स्वामींना सांगितलं. आणि त्या दिवसापासून माझे असे काही दिवस बदलायला लागले, की मला म्हणजे समोर दिसत होतं, की माझे अगोदरचे दिवस कसे होते आणि मी आता केंद्रातून आल्याबरोबर माझी परिस्थिती कशी व्हायला लागली आहे. आणि मला हा बदल दिसायला लागला. मग हळूहळू असंच स्वामींच्या सेवेची आवड निर्माण झाली. मी आरतीला जायचे. प्रत्येक गुरुवारी म्हणजे स्वामींची सेवा करायचे. जसं जमेल तसं केंद्रामध्ये जायचे. जशी जमेल तशी घरी स्वामींची सेवा करायचे. स्वामींच्या सेवेची आवड निर्माण झाली आणि माझ्या परिस्थितीमध्ये हळूहळू बदल दिसायला लागला. पण माझी परिस्थिती अशी होती, माझ्या लग्नाला 10 वर्ष होऊन गेले होते. आणि जसं की पहिल्या दिवाळीला सगळे माहेरला येताना नवीन कपडे, नवीन साड्या, मुलांना लहान मुलांना कपडे, असे सगळ्यांची दिवाळी साजरी होत असते. पण माझी दिवाळी अशी होती, की मी जेव्हा सासरून माहेरला यायची तेव्हाही मला काही मिळत नव्हतं. आणि जेव्हा मी सासरून माहेरला जायची तेव्हाही माझ्याकडे असं नवीन अशा प्रकारचं किंवा माझी दिवाळी कधी साजरी झालीच नाही. म्हणजे की नवीन ड्रेस, नवीन साडी, मुलांना कपडे असं कधीच झालं नाही. असे 3 वर्ष दिवाळीला आम्ही गरिबीत काढले. माहेरचीही गरिबी खूप होती आणि सासरची पण गरिबी खूप होती. त्याच्यामुळे मला दोन्हीकडेही माझी दिवाळी कधीच साजरी करता आली नाही. पण माझ्यासोबत कुणीच नव्हते. माझा नवरा नव्हता. होते पण त्यांचे पण परिस्थितीत त्यांना काहीच करता येत नव्हतं, कारण आर्थिक अडचण ही सगळ्यांना होती. पण स्वामी सेवा माझ्यासोबत होती, स्वामी माझ्यासोबत होते. त्याच्यामुळे मला कुठल्याच गोष्टीची अशी चणचण भासली नाही किंवा माझी परिस्थिती कधी बदलणारच नाही असं मला कधी मनात वाटतच नव्हतं. एक ना एक दिवस माझी परिस्थिती बदलणार, कारण स्वामी माझ्या पाठीशी आहेत, स्वामींची सेवा माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे मला भीती वाटत नव्हती, चिंता वाटत नव्हती. तर ताई म्हणतात, मी जेव्हा 3 वर्ष दिवाळीचे अशाच काढले गरिबीत. त्याच्यानंतर कुठलाही सण येऊ द्या, कुठलंही मंगल कार्य येऊ द्या किंवा कोणाचा कार्यक्रम असू द्या, मी कार्यक्रमाला कधी नातेवाईकांच्या कार्यक्रमाला कधी गेली नाही किंवा मंगल कार्याला कधी आमच्या घरात कधी मंगल कार्य झालं नाही. अशा परिस्थितीतून मी आलेली आहे. माझ्या मुलांना जर एखादा ड्रेस घ्यायचं म्हटलं तर माझ्याकडे सध्या पैसेही नसायचे. एका टायमिंगचं जेवणही मिळायचं नाही, इतकी बिकट परिस्थिती होती. पण माझ्या जे काही शारीरिक म्हणतात ना, शारीरिक समस्यांमध्ये माझ्या स्वामींनी मला एवढी साथ दिली. माझ्या कोरोनामध्ये पण मला स्वामींनी कधी ॲडमिट होण्याची वेळ येऊ दिली नाही. एवढे स्वामी माझ्यासोबत होते. आणि एक दिवस मी असाच विचार केला, की माझी परिस्थिती एवढी खराब आहे तर माझ्या नवऱ्यासोबतच मी पण काहीतरी काम बघायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, की जेणेकरून माझी परिस्थिती बदलायलाच पाहिजे म्हणून. मग त्या ताईंनी एक दिवस असंच भांडी घासण्याचं काम सुरू केलं. दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांनी भांडी घासायला सुरुवात केली. असं करता करता त्यांच्या घरामध्ये एवढी बरकत आली की त्यांची पूर्ण परिस्थिती बदलून गेली. त्यांना माहीत होतं की आर्थिक अडचण जर असेल तर आपल्या घरामध्ये दर महिन्याला सत्यनारायणाची पूजा मांडली जाते.
तर त्यांनी तीही सुरू केली. त्यातून पण त्यांना खूप फरक जाणवला. त्यांची सेवा जसजशी वाढत गेली तसं त्यांना आर्थिक अडचण कमी कमी भासू लागली. कारण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये एवढी ताकद आहे की खरंच साक्षात आपल्याला लक्ष्मी माता प्रसन्न होते. भगवान लक्ष्मी, भगवान विष्णूंची आणि लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर अखंड राहते. त्याच्यासाठी तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायणाचे पूजा करत जा. जो कोणी आर्थिक अडचणीत आहे, ताई सांगतात, जो कोणी आर्थिक अडचणीत आहे त्यांनी ही सेवा अवश्य करावी, आवर्जून करावी. त्या ताईंनी ही सेवा केली. त्यांचं घरकामही म्हणजे दुसऱ्याच्या घरी जाऊन भांडे घासण्याचं कामही चालू होतं. त्याचबरोबर त्या अजून दुसऱ्याच्या घरी भांडे घासण्याच्या बरोबर त्यांना स्वयंपाकासाठीही बोलवण्याचं यायचं की आमच्या घरी तुम्ही स्वयंपाक करून द्यायला येत जा. मग त्यांना भांडी घासण्याच्या बरोबर जेवणाचेही पैसे मिळायचे, स्वयंपाक केलेल्याचे पैसे मिळायचे. असं करता करता एक काम त्यांना वाढत गेलं. त्यांच्या नवऱ्याला पण चांगली नोकरी मिळाली आणि नोकरीबरोबर त्यांचे पगार वाढही होत गेला. त्यांच्यातही त्यांचं प्रमोशन झालं. आणि एक दिवस आमच्यावर असा आला की आज 3 वर्षाच्या पहिले दिवस आणि आजचा दिवस मला खूप म्हणजे खूप अंगावर काटा येतो. एवढा जमीन आसमानाचा फरक आहे. ते 3 वर्षाचे जर दिवस आठवले तर खूप म्हणजे खूप मनाला वाईट वाटतं. पण त्या दिवसांमध्ये सगळ्यात मोठी साथ म्हणजे माझ्या स्वामींची होती. मी माझ्या स्वामींवर विश्वास ठेवला आणि त्यातून पण स्वामींनी मला बाहेर काढलं. त्या आर्थिक अडचणीतून स्वामींनी मला बाहेर काढलं. आणि आज आमच्याकडे आमचं स्वतःचं घर आहे, स्वतःची गाडी आहे, स्वतःचं म्हणजे खूप मोठी प्रॉपर्टी आहे की जिथे आम्ही स्वतःचे गाळे घेतलेले आहेत. म्हणजे असं जे आमच्याकडे आम्ही अपेक्षा पण केली नव्हती त्या गोष्टीची, असं इतकं स्वामींनी आम्हाला भरभरून दिलं होतं. एक वेळ अशी होती की आमच्याकडे राहायला घरसुद्धा नव्हतं, एक टायमिंगचं जेवायला सुद्धा नव्हतं. तो प्रवास स्वामींनी आज बंगल्यापर्यंत नेला, गाडीपर्यंत नेला, दुकानांच्या गाळ्यापर्यंत नेला. आणखीन काय हवं आहे मला? त्या ताई सांगतात की स्वामींनी जसं राजाचा रंका होतो आणि रंकाचा राजा होतो, इतकी परिस्थिती आणि इतके नशिबाचे फासे आमचे बदलून टाकले. मी स्वामींचे किती आभार मानू मला शब्दात सांगता येत नाही आहे. एक दिवस मी स्वामींपुढे बसले की या परिस्थितीमुळे नाही की जे मी दुःखात होते आणि माझी परिस्थिती खराब होती यामुळे मी रडले नाही, पण स्वामींनी मला त्या परिस्थितीत किती साथ दिली आणि त्या परिस्थितीतून आज माझ्याकडे किती भरभरून दिलं आहे यासाठी मला स्वामींपुढे म्हणजे मी इतकी रडले की माझ्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं, कारण ते अर्थातच आनंदाश्रू होते. त्या ताई सांगतात की स्वामींना मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही आणि जशी जमेल तशी मरेपर्यंत सेवा करत राहीन. आणि आज जर माझी सेवा स्वामींपर्यंत कमी पडत असेल, स्वामी सेवा करण्यात मी जर कमी पडत असेल, तर मी स्वामींची मनापासून माफी मागते की जेणेकरून माझ्यासोबत जी काही तुम्ही साथ दिली आणि आजची सेवा जर माझी काही कमी पडली तर मला समजून घ्या. मी ह्याच्यापेक्षाही डबल सेवा करण्याची इच्छा कायम ठेवेल. मरेपर्यंत मी स्वामी सेवा सोडणार नाही. काहीही होऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, कितीही दुःख येऊ द्या, तरी मी स्वामी सेवा सोडणार नाही, असा त्या ताईंनी मनाशी संकल्प केलेला होता. की माझ्या आयुष्यामध्ये मी जे दिवस आजच्या काळामध्ये जे कोणी भोगणार नाही, जे कोणी अनुभवणार नाही तसे मी दिवस पाहिलेले आहेत आणि त्या दिवसातून मी चांगले दिवसही अनुभवलेले आहेत. म्हणून मी सर्व स्वामी भक्तांना एकच सांगू इच्छिते की ज्याच्याकडे परिस्थिती नसेल त्यांनी जास्त म्हणजे काय म्हणतात ना, दुखून किंवा असं खचून न जाता त्यांनी त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वामींना विसरू नका, स्वामींची सेवा करत राहा दुःखात असतानाही. आणि जेव्हा तुमचे चांगले दिवस येतील तेव्हा तुम्ही स्वामींना विसरू नका, स्वामींचे आभार मानायला विसरू नका. कारण दोन्ही परिस्थितीत जर तुम्ही स्वामींची सेवा केली, स्वामींना मानलं
तर खरंच आपलं कसं असतं की आपल्याला जेव्हा दुःख असतात, संकट असतात, तेव्हाच आपण स्वामींची सेवा करतो, तेव्हा स्वामींना मानतो. पण जेव्हा आपले चांगले दिवस येतात, चांगल्या दिवसात असतो किंवा चांगली परिस्थिती असते, तेव्हा आपल्याला देवाची आठवण येत नाही. आपण देवाचे आभारसुद्धा मानत नाही, देवाची सेवा पण करत नाही. तसं न करता आपण दोन्हीही काळामध्ये, जेव्हा आपल्यावर वाईट वेळ असते तेव्हाही आणि जेव्हा चांगली वेळ असते तेव्हाही परमेश्वराला, स्वामींना कधी विसरू नका, स्वामींची सेवा कधी सोडू नका. मी तुम्हाला शब्द देते, मी माझी 100% गॅरंटी सांगते की स्वामी आपल्याला कोणत्याही गोष्टीतून बाहेर काढतात, भले ती चांगली वेळ असो किंवा वाईट वेळ असो. फक्त तुम्ही स्वामींची सेवा कधी सोडू नका. तर स्वामी भक्तांनो, हा म्हणजे सुनीताताईंचा अनुभव खूप म्हणजे खूप रोमांचक असा अनुभव होता. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला? आणि जर तुमच्याकडेही काही अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तुम्हालाही जर अनुभव शेअर करायचे असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. आणि सुनीताताईंचा अनुभव कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.